इतक्या शब्दात इतिहास विशद केला आणि यानंतर श्रेयस शंकर नाईकवाडे याच्या मनोगताचा विषय आहे वेळ लागले मोबाईलचे, वेळ लागले मोबाईलचे। बरोबर सत्तान चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, पीने में क्या मजा। और दोस्तों हमारे दिल में तिरंगा नहीं तो जीने में क्या मजा, जीने में क्या मजा। अल्लाह वारा गेला वारा उडून गेला भरारा, अल्लाह वारा गेला वारा उडून गेला भरारा। जगात आहे माझ्या भारताचाच दरारा, भारताचाच दरारा। अल्लाह वारा गेला वारा उडून गेला थवा, अल्लाह वारा गेला वारा उडून गेला थवा। जगात आहे माझ्या तिरंग्याचीच हवा, तिरंग्याचीच हवा। अल्लाह वारा गेला वारा उडून गेला पवा, अल्लाह वारा गेला वारा उडून गेला पवा। आता शिवडा बोराला तिके मोबाईलच हवा, मोबाईलच हवा। मी श्रेयस शंकर नाईकवाडे आता 5वीचा विद्यार्थी। आज 26 जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस, त्या निमित्ताने इथे जमलेले प्रमुख पाहुणे, शिक्षक वर्ग व माझ्यासमोर बसलेले बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे। हीच माझी नम्र विनंती, हीच माझी नम्र विनंती। माझा भाषणाचा विषय आहे वेड लागले मोबाईलचे। कश्मीर भारत की शान आहे, कश्मीर भारत की शान आहे, पण आताच्या माणसाची मोबाईलच जान आहे, मोबाईलच जान आहे। आताच्या माणसाची मोबाईलच जान आहे। जो तो आता येते मोबाईलचाच फॅन आहे, जो तो आता येते मोबाईलचाच फॅन आहे। याच्या डोक्यावर मात्र मोबाईल घेण्यासाठी काढलेले बजाज फायनान्सचेच लोन आहे, बजाज फायनान्सचेच लोन आहे। हातात आपला की मोबाईल घेऊन जातील याचे त्याच्यावर मात्र ध्यान आहे, याचे त्याच्यावर मात्र ध्यान आहे। आताच्या माणसाची मोबाईलच जान आहे, मोबाईलच जान आहे। अरे दुनिया झाली या सायको, अरे दुनिया झाली या सायको, पण आताच्या माणसाची मोबाईलच आहे दुसरी बायको, मोबाईलच आहे दुसरी बायको। एक दूसरे को मैसेज करना पड़ता है पीने के लिए चाय को, एक दूसरे को मैसेज करना पड़ता है पीने के लिए चाय को। आताच्या माणसाची मोबाईलच आहे दुसरी बायको, मोबाईलच आहे दुसरी बायको, मोबाईलच आहे दुसरी बायको। मोबाईलचे फायदे पण खूप आहेत, पण त्याचे तोटे खूप मोठे आहेत। मोबाईलमुळे माणसं शरीरात आंधळेपणा, बरेपणा व वेडेपणा सुद्धा खूप वाढला आहे। मोबाईलमुळे सेल्फी घेण्याच्या नादात कित्येकांचे जीव पण चालले आहेत, सेल्फी घेण्याच्या नादात कित्येकांचे जीव पण चालले आहेत, सेल्फी घेण्याच्या नादात कित्येकांचे जीव पण चालले आहेत। इंटरनेटवरून मिळवलं त्याने खूप सारे ज्ञान, इंटरनेटवरून मिळवलं त्याने खूप सारे ज्ञान, पण 24 तास मोबाईलमध्ये तोंड घालून बसल्यामुळे मोडली तिची मान, मोडली तिची मान, मोडली तिची मान। मोबाईलवरून माहिती केली खूप सारी गोळा, मोबाईलवरून माहिती केली खूप सारी गोळा, पण त्याच्या अतिवापरामुळे गेला मात्र त्याचा डोळा, गेला मात्र त्याचा डोळा। मोबाईलमुळे संवाद साधू लागला परदेशात थेट, मोबाईलमुळे संवाद साधू लागला परदेशात थेट, पण अतिव्यस्त जीवनामुळे तो शेजारची सुद्धा घेत नाही तो भेट, घेत नाही तो भेट, शेजारची सुद्धा घेत नाही तो भेट। 24 तास चालू असते त्याच्या मोबाईलचे नेट, 24 तास चालू असते त्याच्या मोबाईलचे नेट, तो फक्त करतो गर्लफ्रेंड सोबतच डेट, गर्लफ्रेंड सोबतच डेट। मोबाईलचे रिचार्जचे वाढले किती रेट, मोबाईलचे रिचार्जचे वाढले किती रेट, मोबाईलचे रिचार्जचे वाढले किती रेट, पण आईवडिलांच्या गोळ्या औषधासाठी तो घेत नाही भेट, आईवडिलांची घेत नाही तो भेट। कपडे झाली छोटी तर संस्कृती कुठून येणार, कपडे झाली छोटी तर संस्कृती कुठून येणार, कपडे झाली छोटी तर संस्कृती कुठून येणार। फुले झाली प्लास्टिकची तर सुगंध कुठून येणार, सुगंध कुठून येणार। अन्न झाले हायब्रिडचे तर पोषण कुठे मिळणार, पोषण कुठे मिळणार। आणि मित्र झाले फेसबुक व्हॉट्सअपचे तर भेटायला कोण येणार, भेटायला कोण येणार। म्हणून मला एवढंच म्हणायचं वाटतं की याद लागलं, याद लागलं मोबाईलचं जाम, याद लागलं मोबाईल नसल्यावर उरत कालवाया होय लागलं, याद लागलं, याद लागलं मोबाईलचं जाम, याद लागलं, लागलं लागलं। लेक्चरला काही ध्यान लागना, घरी जाऊन खेळण्याची आस, गेम खेळण्याची आस लागली, याद लागलं, याद लागलं मोबाईलचं जाम, याद लागलं, लागलं। झोप काही लागना, फ्री फायर खेळण्याचं सपान जगवाय लागलं, याद लागलं, याद लागलं मोबाईलचं जाम, याद लागलं। फोनवर बोलत आईनं तर चहात साखरेऐवजी मीठ टाकलं, याद लागलं, याद लागलं मोबाईलचं जाम, याद लागलं। पप्पानी तर गाणी ऐकायच्या नादात दाढीच्या क्रीम ऐवजी कोलगेटच लावलं, याद लागलं, याद लागलं मोबाईलचं जाम, याद लागलं। कित्येकांना तर मोबाईल शिवाय संडास सुद्धा होईना, मोबाईलमुळे
तासला 3 तास लागलं याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं शाळेत येतानी सरांनी तर हेडफोनवर बोलायच्या नादाऐवजी फेच गाठलं याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं गाणी ऐकायच्या नादात पेट्रोल पंप वाल्यानंतर टू व्हीलर मध्ये पेट्रोल ऐवजी डिझेलच टाकलं याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं इस्त्री करता फोन येता पण पुढं एका पुढानं मात्र फोन ऐवजी इस्त्रीचं कानाला लावली कान भाजलं याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं फोनवर बोलत एका पुढं कॉलनीत पोचलं चॅटिंगच्या नादात दुसऱ्याच्या घरी पोचलं त्या भाईनं बाहेर काढलं त्याला कळना आपलं घर नेमकं कुठलं मग बायकून त्याला ओळखून आता वडलं अरे त्या मेंदूच हे तिला बायकोला थँक्यू ताई म्हटलं याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं व्हॉट्सअप वाचत जेवू लागलं त्याला भातात आमट्याऐवजी पाणी कालवून जेवू लागलं याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं बायकून बाजारातून वांगे आणायला सांगितलं होतं पण ये मात्र जांभळ घेऊन घरी पोचलं याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं आई बाळापाशी पोचली आईनं बाळाऐवजी माझाराचं दूध पाजू लागली याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं व्हॉट्सअप वाचत एका पुढं बाजाराला झालेलं त्याला पिशवी ऐवजी बनेलच हाती घेतलं याड लागलं मोबाईलचं जाम याड लागलं जय हिंद जय भारत आम्हाला खऱ्या अर्थानं आपल्याला मोबाईलचा वेळ लागलाय आणि संदेश दिलेला आहे मोबाईल पासून विद्यार्थ्यांनो दूर राहा हे अतिशय वाईट असं वेळ आहे आणि त्या वेळापासून दूर राहा असा अनमोल संदेश या ठिकाणी नाईक नवरेने दिलेला आहे. यानंतर सार्थक गणेश